एका भक्ताने दिलेला साध्या अन्नाचा घास साक्षात परब्रह्माला पंचपक्वान्नापेक्षाही गोड का वाटला? 19 फेब्रुवारीच्या आजच्या भागात पहा, रामेश्वरच्या पवित्र भूमीत घडलेली ही हृदयस्पर्शी आणि सात्विक कथा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रुपाली. आपल्या नित्य स्वामी दर्शन या सिरीज मध्ये आज आपण पाहणार आहोत 19 फेब्रुवारीची ही विशेष लीला. स्वामी रामेश्वर क्षेत्री ज्या झाडाखाली आसन लावून बसले होते तिथून जवळच भक्तांसाठी एक अन्नछत्र चालवलं जायचं. तिथे एक निष्काम सेवक मोठ्या श्रद्धेने काम करायचा. त्याला रोज स्वामींचे दर्शन घेताना एकच कुतूहल वाटायचं की हे स्वामी दिवस दिवस काहीही न खाता अन्नाशिवाय कसे राहतात. एके दिवशी त्या भक्ताने हिम्मत केली आणि स्वामींसमोर नैवेद्याचं ताट ठेवून साष्टांग नमस्कार घातला. तो मनातून खूप घाबरला होता. त्याला वाटलं आपली काय लायकी की स्वामींना आपण जेवा म्हणून सांगावं. पण त्याने हात जोडून विनंती केली, स्वामी, मी गेल्या काही दिवसांपासून पाहतोय आपण काहीच खात नाहीये. कृपा करून या अन्नप्रसादाचा स्वीकार करा. स्वामींनी त्याच्या डोळ्यांतली ती निर्मळ भक्ती पाहिली आणि कोणत्याही आग्रहाशिवाय आनंदाने तो प्रसाद ग्रहण केला. ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आणि लोक स्वामींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने येऊ लागले. रात्र असो वा दिवस, स्वामींच्या दर्शनाने तो परिसर तेजस्वी प्रकाशाने उजळून निघाला होता. स्वामी भक्तांच्या एका हाकेसाठी भुकेलेले असतात. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. फक्त तुझी भक्ती त्या छोट्या सेवकासारखी हवी. तुम्ही स्वामींना जे अर्पण कराल ते जर प्रेमाने असेल तर स्वामी त्याचा स्वीकार नक्कीच करतात. आपल्या आयुष्यात अन्नाची कमतरता भासू नये असे वाटत असेल तर आधी स्वामींना मनापासून नैवेद्य दाखवा. स्वामींच्या या साध्या पण गोड लीलेबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांना शेअर करा. उद्याच्या 20 फेब्रुवारीच्या भागात काय घडणार हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भिवू नका. स्वामी तुमच्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.